प्रत्येक वेळी जेव्हा एखादा पत्रकार अन्यायाविरुद्ध वाचा फोडत असतो त्यानंतर त्या पत्रकाराचं गळचेपी केली जाते, त्याचा जे आवाज आहे तो दाबला जातो, कधी कधी बाहेरच्या गुंडाकडून, कधी कधी वर्दीतल्या गुंडांकडनं। आणि अशाच प्रकारचा प्रसंग माझ्यासोबत झालेला आहे। वर्तकनगर पोलीस स्टेशन इथे अनेक फिर्यादी होते, त्या अनेक फिर्यादींची तक्रारीची दखल घेतली जात नव्हती, त्याच्यामुळे वेळोवेळी आपण वर्तकनगर पोलीस स्टेशन हे कव्हरेज करत होतो, त्या विरुद्ध तिथले जे अधिकारी आहेत त्यांना आपण जाब विचारत होतो। अशाच प्रकारची घटना काल घडली असता एका फिर्यादीची जी घटना घडलेली त्या संदर्भात आपण वर्तकनगर पोलीस स्टेशनला जाब विचारला। त्यावेळेला वर्तकनगर पोलिसांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत प्रवीण माने यांनी माझ्या हातातून मोबाईल खेचून घेतला, जो की माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, आणि त्याच्यानंतर माझे जे पती आहेत त्यांचाही मोबाईल खेचून घेतला आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर अमानुष मारहाण केली। त्यांना इतकं मारलं की त्यांच्या कानातून रक्त यायला लागलं आणि त्याच्यानंतर आता त्यांना ऑलरेडी त्यांच्या कानाचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यांना बहिरेपणा आलेला आहे। आणि त्याच्यानंतरचा जबाबदार कोण, तर वर्तकनगर पोलीस स्टेशन, कारण ते स्वतःचा इगो सॅटिस्फाईड करण्यासाठी माने, जे प्रवीण माने आहेत वरिष्ठ अधिकारी, यांना अनेकदा आपण जेव्हा प्रश्न विचारत होतो, वर्तकनगर परिसरामध्ये अनेक बेकायदेशीर धंदे चालत ह्या संदर्भात आपण त्यांना वेळोवेळी जेव्हा प्रश्न विचारत होतो तेव्हा त्यांचा इगो हर्ट झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्यावर आणि माझ्या पतीवर अमानुषप्रमाणे मारहाण केली आणि पत्रकारांची मोबाईल त्यांना खेचायची जे पण त्यांना कोणताही अधिकार नाही तरी पण त्यांनी मोबाईल खेचला। आणि हे अशा प्रकारच्या घटना वारंवार होतील जोपर्यंत पत्रकारांचं संरक्षण कायद्याचं फक्त कागदांपुरती मर्यादित न राहता अंमलात आणलं जाईल। आणि ह्या जे अधिकारी आहेत, एक सहाय्यक अधिकारी जे आहेत, लेडीज ज्या महिला आहेत, त्यांनी माझा मोबाईल घेऊन फॉर्मॅट मारला, प्रणाली शिंदे यांच्यावर आणि प्रवीण माने यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, जेणेकरून मला हे कळेल की न्याय व्यवस्था कुठेतरी आहे आणि पत्रकारांची जर गळचेपी होते ती कुठेतरी थांबेल। म्हणजे संपूर्ण समस्त मला पत्रकार बांधवांची हीच विनंती आहे की हे जे व्हिडिओ आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून मला न्याय मिळेल।